नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी करून दाखवत आहे भोगीची मिक्स भाजी। तर मी इथे घेतलेला आहे शेंग घेतली आहे, वाटाणा, पावटा, बटाटा, वांग, हरभरा घेतला आहे आणि गाजर घेतलेला आहे चिरून आणि ते सुद्धा घेतलेले आहेत। तर ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा, खूप छान आणि टेस्टी होते आणि केल्यास नक्की कमेंट्स करून सांगा। तर इथे मी कढईत तेल टाकलं आहे, जिरे मोहरी आणि तेलातच मी तेल सुद्धा टाकलेले आहे परतून घेण्यासाठी। त्यानंतर टाकलेला आहे टोमॅटो छान परतून झाल्यानंतर आपल्याला टाकायचे आहेत मसाले। तर मी इथे थोडीशी हळद टाकलेली आहे, कढीपत्ता टाकलेला आहे, छान तडतडून द्यायचा आहे कढीपत्ता सुद्धा। त्यानंतर टाकायचा आहे कांदा मसाला, थोडंसं लाल तिखट टाकले कारण की लाल कलर येण्यासाठी, आणि थोडासा मी मटन मसाला टाकलाय किंवा तुम्ही चिकन मसाला टाकू शकता। तर छान परतून घेतलेत मसाले। मग टाकलेला आहे जे आपण हिरवं वाटण करतो भाज्यांसाठी ते टाकलेलं आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे। आणि मिक्स होण्यासाठी मी टाकलेलं आहे थोडंसं पाणी, छान तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे। तर पहा इथे मस्त असं आपलं वाटण परतलेलं आहे, शिजलं आहे आणि तेलसुद्धा व्यवस्थित सुटलेलं आहे। छान परतल्यानंतर टाकायचं आहेत आपल्याला त्यामध्ये सर्व भाज्या। स्वच्छ मी इथे भाज्या धुवून घेतलेल्या आहेत। याची तयारी तुम्ही आदल्या दिवशीच करून ठेवायची असते, कारण त्या दिवशी खूप गडबड होते, चिरणं निवडणं वगैरे होत नाही, त्याच्यामुळे आदल्या दिवशीच सगळी तयारी करून ठेवायची। आणि तर पहा इथे मी स्वच्छ भाज्या धुवून घेतलेल्या होत्या, त्या सर्व मी कढईत टाकलेल्या आहेत आणि मसाल्यामध्ये छान परतून घ्यायच्यात व्यवस्थित। आणि परतल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे पाणी। तर तुम्ही काही जण म्हणजे आहेत ते कुकरला करतात, मी इथे कढईमध्येच करते कारण की आपल्याला कळतं सुद्धा व्यवस्थित शिजलंय का नाही पाहता येतं, त्याच्यामुळे मी कढईतच करते। काही जण कुकरला सुद्धा लावतात, तुम्ही कुकरला सुद्धा लावू शकता। आणि जे वाटाणा पावटा जो आहे तो लवकर शिजत नाही, त्याच्यामुळे पाणी आपल्याला इथे थोडं जास्त टाकायचं आहे। तर पहा छान परतून घेतल्यानंतर मी टाकलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर, पुन्हा परतून घेतले आणि मग टाकलेलं आहे गरम पाणी। गरम पाणीच टाकायचं आहे कारण की गार पाणी टाकल्याने टेस्ट जरा बिघडते, त्याच्यामुळे गरम पाणीच टाकायचं आहे। तर्री वगैरे व्यवस्थित राहते भाजीला गरम पाण्यामुळे, त्याच्यामुळे मी इथे गरम पाणीच टाकलेलं आहे। 15 ते 20 मिनटं भाजी मी मोठ्या गॅसवर व्यवस्थित शिजून घेतलेली आहे, मस्त असं सर्व केलेली आहे बाजरीच्या भाकरीसोबत। नक्की ट्राय करा, आवडल्यास लाईक